बायकोला भांडायला कारण लागत नाही. आणि समजा कारण नसेल तर ती कारण निर्माण करूनही भांडू शकते. आणि समजा कारण निर्माणही करता येत नसेल तर ती विनाकारणही भांडू शकते. कारण बायको आहे ती, तिला नवऱ्यासोबत भांडण्याचा लग्नसिद्ध हक्क मिळालेला आहे. त्यापासून तिला कोणीही अडवू शकत नाही. आज के राशिफल में लिखा था, ऊंचाइयां छूने का योग है। घर वाले सुबह से पंखे और जाले साफ करवा रहे हैं। बंड्या, पिंकी, मला तुझ्या हातात हात घालून हजारो किलोमीटर फिरावं वाटतं. पिंकी, सरळ सरळ सांग ना, पेट्रोल परवडत नाही म्हणून. बायको, शेजारणीला बघा, व्हॅलेंटाईन डेला तिच्या नवऱ्याने किती मोठा गुलाबाचा बुके दिलाय. तुम्ही एक पाकळी सुद्धा देत नाही. नवरा, मीच दिलाय तो, गप झोप. प्रियकर, माझं फेसबुक अकाउंट हॅक केलंय. त्यावर मेसेज करून तुला कोणी पैसे मागितले तर देऊ नकोस. प्रेयसी, तू स्वतः तोंडाने मागितले तरी मी देणार नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला फोन लावते. गर्लफ्रेंड, जानू कुठे आहेस? बॉयफ्रेंड, मी बँकेत आहे शोना. गर्लफ्रेंड, मग येताना 20,000 रुपये घेऊन ये, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. बॉयफ्रेंड, मी ब्लड बँकेत आहे. एक साप दुसऱ्या सापाला, काय रे, आपण विषारी आहोत की बिनविषारी? दुसरा, का रे? पहिला, नाही रे, मी आत्ताच माझी जीभ चावली. बंड्याला पोलीस अडवतात. पोलीस, गाडी गॅसवर आहे का? बंड्या, नाही. पोलीस, मग डिझेलवर आहे का? बंड्या, नाही हो साहेब. पोलीस, बरं पेट्रोलवर आहे का? बंड्या, नाही. पोलीस, अरे मग कशावर आहे? बंड्या, साहेब हप्त्यावर आहे. पोलीस, जागेवरच ठार. एक मतदार ईव्हीएम समोर बराच वेळ उभा असतो. मतदान अधिकारी विचारतो, काय झाले, तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात? मतदार म्हणतो, तसं नाही, ते रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवत नाही.